शिकून सवरून मोठी झालेली माणसे आपले कथा, कविता, लिखाण आणि गीत गायन असे विविध छंद जोपासताना दिसतात। शिक्षणामुळे लिखाण आणि साहित्य निर्मितीची कला आपोआपच त्यांच्यात निर्माण होत असते। परंतु शिक्षणाचा गंधही नसताना केवळ आपल्या दैनंदिन जीवनाचा अनुभव घेऊन त्यात कला शोधणारी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यासारखे ध्येयवेडे सुद्धा बरेच लोक समाजात वावरतात। यातील काही लोक उजेडात येतात, मात्र अनेकांना योग्य व्यासपीठ न मिळाल्याने त्यांची कला जगासमोर येतच नाही। असंच एक व्यासपीठ न मिळालेलं व्यक्तिमत्व म्हणजे जयश्री नामदेव रामुडे। तुमचं शिक्षण कुठून झालेलं आहे? माझा पहिला वर्ग झालेला नाही आणि अशिक्षित आहे मी। तर डोराळा आहे माझं गाव, माहेर आहे आणि परब आहे नावाची मुलगी आहे। तिने मला बाराखड्यात शिकवलं, तिथून मी जोड अक्षर शिकले आणि तिथून हा छंद जोपासला। तुम्ही किती म्हणजे गीत सादर करण्यात किती गीत सादर केले आजपर्यंत? सादर तर केलेलं नाही, हे पहिलंच गीत आहे माझं। तशा कविता माझ्याकडे पुष्कळ लिहून आहे, पण सगळं काही करायला पैसा लागतो। पैसा नसल्यामुळे मी हे करू शकले नाही। तुमचे पती वगैरे काय करतात मग? माझे पती त्याचं दुसरं लग्न केलं त्यांनी आणि 2 मुलं आणि 1 मुलगी यांना घेऊन मी 2001 पासून वेगळे राहते। हो का? म्हणजे तुमचं काम वगैरे काय, व्यवसाय काय आहे म्हणजे? मी तर पहिले धंदे मांडण्याचं काम केलं, नंतर शिलाई मशीन, पिको फॉल, बांगड्या भरणं, नंतर बचत गटातील बायांनी थोडं मला सहकार्य केलं तर प्लॅट घेतला, नंतर बेसिक उचलून चक्की घेतली आणि थोडा मिरचीचा धंदा केला। आता मी मिरचीचा धंदा करते, चक्की चालवते। तुमची एवढी विपरीत परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही हे सगळं कसं काय साध्य केलं? ते विपरीत परिस्थिती असली तरी मला माझ्या 3 मुलाची साथ होती। आई काय जरी झालं तरी तू घाबरू नको, आपण गरिबीतून मार्ग पुढे काढू आणि आज ना उद्या आपलं चांगलं होईलच। यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यात येत असलेल्या नायगाव येथील त्या गृहिणी आहेत। चक्की चालविणे, बांगड्या भरणे आणि शिवणकाम करणे ही कामे त्या आपला चरितार्थ चालवण्यासाठी करतात। शिक्षणाचा गंधही नसलेल्या जयश्री आपल्या दैनंदिन व्यापातून वेळ काढत आपले लिखाण आणि गायनाचा छंद जोपासतात। ही एक आश्चर्यकारक बाब म्हणावी लागेल। येथील श्री राम मंदिर गर्भगृह स्थापना निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील नायगाव येथील जयश्री नामदेव रामुडे या महिलेने एक सुंदरसं प्रभू रामावरती गीत सादर करण्यात आलं होतं। आपण त्यांच्याशी भेटूया आणि बोलूया त्यांच्याशी। नमस्कार सर, तुम्ही आल्याबद्दल आणि माझी माहिती घेतल्याबद्दल धन्यवाद। माझं नाव आहे जयश्री रामुडे आणि मुक्काम पोस्ट नायगाव, तालुका बाभुळगाव येथून हे सर माझ्याकडची माहिती घेत आहेत। तर श्रीराम मंदिरावरचं गाणं जे आहे ते मी स्वतः लिहिलेले आहे आणि गायक पण मीच आहे। मला हे गाणं अगोदरच पाहिजे होतं, पण माझ्या गरिबी परिस्थितीमुळे काही मी तिथपर्यंत पोहोचले नाही। पण ज्या वेळेस श्रीराम मंदिराची स्थापना झाली, श्रीराम पूजा झाली श्रीराम मंदिराची, त्यावेळेस मी विचार केला की कमीत कमी हे गाणं तरी पाठवावं, म्हणून हे श्रीरामासाठी मी गीत लिहिलेलं आहे। राम राज्य आया देखो राम जी की सेना चली, रामा रामा जपते सीता राम जपते, राम जी के मंदिर की शिला जोड़ दी, सीता राम रामा सीता राम रामा, सीता राम रामा सीता राम रामा, सीता राम रामा सीता राम रामा, सीता राम रामा सीता राम रामा। हे जे तुम्ही गीत सादर केले, हे गीत घरात असलेलं 18 दारिद्र्य, 2 मुले आणि 1 मुलीसह पतीपासून विभक्त होत असलेला थाटलेला वेगळा संसार आणि हा सर्व प्रपंच चालवण्यासाठी करावा लागणारा आटापिटा, त्यासाठी मोठा जीवघेणा संघर्ष करावा लागतो। अशा विपरीत परिस्थितीत स्वतःचा तोल न ढळू देता जयश्री यांनी रामलल्लांसाठी खास गाणं तयार करून स्वतःच्या आवाजामध्ये ते गाणं यूट्यूबवर सुद्धा खूप गाजत आहे। अशिक्षित असूनही स्वतःचा छंद जोपासणाऱ्या जयश्री यांच्या कार्यकर्तृत्वाची ही एक झलक। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ। राम राज्य आया देखो राम जी की सेना
जपते, सीताराम जपते, राम जी के मंदिर की शिला जोड़ दी। सीताराम रामा, सीताराम रामा, सीताराम रामा, सीताराम रामा, सीताराम रामा, सीताराम रामा। शिल्पकारुने कम कमाल कर दी, शिल्पकारुने कम कमाल कर दी। हनुमान जैसे छलांग मार कर, हनुमान जैसे छलांग मार कर। राम जी के मंदिर पर कलश लगा दे, राम जी के मंदिर पर कलश लगा दे। सीताराम रामा, सीताराम रामा, सीताराम रामा, सीताराम रामा, सीताराम रामा, सीताराम रामा। राम तेरी शरण ली सफल हो गया, मंदिर के शिखर पर झंडा लग गया। मंदिर की शिला शिला राम राम बोले, राम जी के लिए जो अमर हो गए। झूम झूम करी वो नाचने लगे, झूम झूम करी वो नाचने लगे। राम राजा धर्म है, सीता रानी प्रेम, धर्म प्रेम की हम स्थापना करें। सीताराम रामा, 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 सीताराम रामा। हे चित्रपटाची मी कहाणी लिहिलेली आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र दादा त्याचे असल हिरो आहेत, पण त्याच्यापर्यंत हे कहाणी पोहोचली नाही। पण हे कहाणी त्याच्यापर्यंत पोहोचवावी अशी माझ्या समोर जे चॅनलला आलेले आहेत सर, त्यांनी पोहोचवावी अशी माझी नम्र विनंती आहे। आणि कहाणी भारत माझा देश आहे प्रकाशित होण्यासाठी मला सर्वांचीच मदत हवी आहे आणि एवढी करावी माझी अशी नम्र विनंती आहे। आपल्यासोबत जयश्री रामोडे यांची मुलगी आहे, आपण जाणून घ्या जयश्री बोलूया। मी अनुसया कलंत्री त्यांची मुलगी बोलत आहे। आम्ही लहान असताना आई बाबांना सोडले, त्या तेव्हापासून आईने आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि आईचे छंद वगैरे जोपासले। आणि आम्हाला असं वाटते की माझी इच्छा अशी आहे की आईला सर्वांनी प्रतिसाद द्यावा आईच्या ह्या कामासाठी।